च्या माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। ओरायन मॉल पनवेल येथे 8व्या वर्धापन दिन सोहळ्या निमित्ताने शॉप अँड विन स्पर्धा संपन्न। पनवेल शहरासह रायगड व नवी मुंबई परिसरामध्ये सर्व प्रकारच्या ब्रँडेड वस्तूंचे एकमेव ठिकाण। 8 वर्षापासून पनवेलकरांनी दिलेल्या भरघोस पाठिंब्यामुळे लोकप्रियतेची यशस्वी शिखरे गाठत ग्राहकांच्या मनावर राज्य करणारे ओरायन मॉल येथे दिनांक 19 रोजी मंगेश परुळेकर व संपूर्ण मॉल व्यवस्थापनाच्या वतीने वर्धापन दिनानिमित्ताने लोकप्रिय गायिका अभिनेत्री केतकी माटेगावकर यांच्या हस्ते शॉप अँड विन स्पर्धेतील विजेत्यांना लकी ड्रॉ करून घोषित करण्यात आले। कार्निवलच्या स्पर्धेतील विजेत्यांना ब्लू स्टोन तर्फे सोन्याचे दागिने तसेच ई बाईक बक्षीस जाहीर केले। या कार्निवलसाठी पनवेलकरांनी मोठी गर्दी केली होती। ओरायन मॉलचे मालक मंगेश परुळेकर, दिलीप करेलिया आणि मनन परुळेकर यांची मॉलच्या वतीने शुभेच्छा आभार मानले। दरम्यान वर्धापन दिनाच्या कार्यक्रमावेळी मॉल व्यवस्थापक मनन परुळेकर, करण शेट्टी यादी सदस्य व प्रेक्षक ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तो ई बाईकचे विनर आहे ज्यांचा नंबर आहे 1198 ओके 1198 आणि नाव आहे जयंता दास। त्यांना ई बाईक मिळणार आहे। कूपन नंबर इथे तुम्ही बघू शकतात। आय जस्ट पुट इथे 98 हे कूपन नंबर आहे आणि जयंता दास बघा मंडळी तुमचे कूपन भरताना कूपन नंबर आहे 1412 1412 आणि नाव आहे दुर्वेश विरेकर। दुर्वेश विरेकर हे आपले भाग्यवान विजेता आहे शॉप अँड विन कॉन्टेस्टचे। तुम्ही बघू शकता वी आर हॅव्हिंग द कूपन हियर फॉर an online watchers. The coupon number is 1412 and the name is दुर्वेश। टीम कडून आणि खूप आपुलकीने येतात, खूप प्रेमाने येतात आणि मला असं वाटतं पनवेलमध्ये इतका मोठा मॉल मीच पहिल्यांदा ॲक्च्युली 19 मध्ये बघितला होता। त्याच्या आधी मला असं वाटत नाही एवढा मोठा मॉल असेल। अँड इकडे जे काही आहे ते सगळं मला असं वाटतं तिकडे जाऊन घेण्याची काही गरज नाही, ते इथेच मिळतं आपल्या देशात, आपल्या पनवेलमध्ये। मंगेशजींना खूप वर्षांपासून ओळखते आणि एवढी मोठी उडी घेणं सोपं नाही आहे आणि मला असं वाटतं आपल्या लोकांनी, महाराष्ट्राने, रादर मी महाराष्ट्र फक्त म्हणणार नाही, भारताने आपण एकत्र आहोत सगळेजण, सगळ्यांनी एकमेकांना सपोर्ट करणं, धरून ठेवणं खूप गरजेचं आहे। आपले ब्रँड्स, आपलं जे सगळं आहे सगळ्याला सपोर्ट करणं गरजेचं आणि मला असं वाटतं की एक मराठी अभिनेत्री आणि गायिका म्हणून मला खरंच खूप अभिमान वाटतं की आज मी इंटरॅक्शनसुद्धा मराठीत केलं।